तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते सुमती निवास पासून, तर आता इथे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. तायडे, तिचे आई बाबा आणि मावशी. तर आता इथे तायडे म्हणते, जामची बॉटल जरा इथे दे आई. तर आता तायडेची आई जाम खात असते. तर आता तायडे म्हणते, बास शुगर वाढेल. तर एवढंच खाल्ल्यावर काय होणार आहे असं म्हणते तिची आई. तायडे, तू ऐकू नकोस असं म्हणतात तिचे बाबा. तू खा असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता आशा आई येतात. या ना या, बसा ना असं म्हणते आता तायडेची आई. या बसा असं म्हणतात मावशी. नुपूरच्या न झालेल्या सासूबाई, या बसा असं म्हणतात मावशी. तर आता आशाईला अजिबात आवडत नाही. तुम्हाला मी इथे नको असेल तर असं म्हणतात आशाई. इथेच काय, तुम्ही दोघी आमच्या घरात राहिलेलं सुद्धा मला आवडत नाही असं म्हणतात मावशी. तायडीची आई जरा चांगली दाखवली बघा प्रेक्षक हो, कारण त्या म्हणत असतात बसा बसा म्हणत, बसावं बसा असं म्हणत असतात त्या. तरीही आशा आई निघून जातात तिथून. तेवढ्यातच मल्हार आलेलं दाखवलंय. तर आता मल्हार म्हणतो, आई तर जी आणि नुपूर सुद्धा येतात. कुठे निघाला तुम्ही आई, नाश्ता केला का असं म्हणतो मल्हार. या ना बसा करूया ते असं म्हणतो मल्हार. आई तू बस, मी तुला नाश्ता आणून देते असं म्हणते नुपूर. बसा बसा असं म्हणतो मल्हार. बसा बसा असं म्हणते मावशी आणि ड्रामा करते ती. तर आता आशाही बसतात. तर आता बाजूला मल्हार सुद्धा बसतो. गुड मॉर्निंग असं म्हणतो मल्हार. मला पण ब्रेकफास्ट द्या पटकन, मला नाश्ता करून निघावं लागेल लगेच, ऑफिस जॉईन करतोय आजपासून असं म्हणतो मल्हार. वा असं म्हणतो तायडेचा बाबा. मल्हार गुड डिसिजन असं म्हणतात ते. वा 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 असं म्हणते तायडे. असा उत्साही होऊन ऑफिसला जातोयस तू, हे बघून फार छान वाटलं असं म्हणते तायडे. उत्साह तर आहेच तायडे, पण आजपासून मी ऑफिसमध्ये एकदम जोरात कामाला लागणार आहे. म्हणजे ऑफिसमध्ये तुला पुन्हा जुना मल्हार बघायला मिळेल असं म्हणतो तो. माझ्या कामाचा वेग बघून तुला कळणार सुद्धा नाही की इतके दिवस मी कामाच्या टचमध्ये नव्हतो म्हणून असं म्हणतो मल्हार. ओके गुड असं म्हणते तायडे. कंपनी तुमची आहे सर असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार हसतो. तर आता नुपूर म्हणते, तुम्ही ऑफिसला जायला लागला ना तर सगळ्याच गोष्टी मार्गी लागतील असं म्हणते नुपूर. तसंही इतके दिवस सागरिकाताई सगळ्या गोष्टी हँडल करत होत्या. तुम्ही गेलात की त्यांचं प्रेशर पण कमी होईल. प्रेशर असं नाही अजिबात काही जाणवलं असं म्हणते तायडे. पण आता ठीक आहे, ऑफिसमधले सगळे डिसिजन्स तूच घेणार आहेस, सगळ्या मीटिंग तूच अटेंड करणार आहेस, चांगलं आहे असं म्हणते तायडे. आय एम हॅपी. आणि हो तायडे, ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स जरा घेऊन ये असं म्हणतो मल्हार. तर आता तायडेच्या तोंडावरचे रंग सुटतात. तर तिला धक्का बसलेला असतो, तिचे डोळे बाहेर आलेले असतात बघा प्रेक्षक हो. हा असं म्हणते तायडे. पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स असं म्हणतो मल्हार. तर सगळ्यांना खूप जास्त धक्का बसलेला असतो. नुपूरला मात्र खूप आनंद झालेला असतो. हा 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 हो असं म्हणते तायडे. आता हवे तसं म्हणते ती. हो असं म्हणतो मल्हार नुपूरकडे बघत. आणते की असं म्हणते आता तायडे. तर आता तायडे उठते आणि आता ती निघते ते पेपर्स आणण्यासाठी. तर आता नुपूरला खूप जास्त हसायला आलेलं असतं. तू नाश्ता कर, ऑफिसला जायचं ना असं म्हणतात मावशी मल्हारला. तर आता आजिया बोलते आशाताईंशी आणि म्हणते, तुम्हाला पोहे आवडतात ना, म्हणून तुमच्यासाठी आज खास पोहे बनवलेत असं म्हणते जिया आशा आईला. हो का असं म्हणतात मावशी. बघते हा असं म्हणते आता रेवती मावशी. घ्या ना घ्या असं म्हणते ती. आमच्या घरच्या मेडच्या हातचे पोहे आहेत, सुरू करा असं म्हणतो मल्हार. तर तेवढ्यात तायडे आलेली असते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स घेऊन. फाईल असं म्हणते तायडे. तर आता मल्हार बघतो ती फाईल. बरं ह्या पेपर्सची काय गरज आहे, ऑफिस तर तू जॉईन केलं, सगळे डिसिजन तर तूच घेणार आहेस आणि आता चेकवर साईन पण तूच करशील ना असं म्हणते तायडे. सो पेपर्स कशाला हवेत. अगदी बरोबर आहे तायडे असं म्हणतो मल्हार. तरी मी मुद्दाम तुझ्याकडून हे पेपर्स मागून घेतले तसं म्हणतो मल्हार. माझ्या बायकोची खात्री पटावी म्हणून असं म्हणतो तो. कसली असं म्हणते तायडे. हेच असं म्हणतो मल्हार की मी आता खरंच कामाला जाणार आहे असं म्हणतो मल्हार थांबून. मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात आणि मल्हार खानविलकर ऑफिस पासून कधीच पळणार नाही असं म्हणतो मल्हार. आणि म्हणूनच हे पेपर्स मी आता असं म्हणून तो फाडून टाकतो पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आणि सगळेजण बघतच असतात. नुपूरला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तायडीला मात्र शॉक बसलेला असतो. तायडीच्या बाबाला पण खूप धक्का बसलेला असतोय काय चाललंय म्हणून. आशाईला पण खूप जास्त आनंद झालेला असतो आणि जियाला सुद्धा. मिसेस खानविलकर पटली ना आता खात्री असं म्हणतो मल्हार नुपूरला. मी खरंच ऑफिसला जाऊन काम करणार आहे, इथून पळून येणार नाही. त्यामुळे आता तू सुद्धा आपल्या रूम मधून निघून याचा विचार या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपर सारखा फाडून टाक असं म्हणतो मल्हार नुपूरला. तर तायडेला काही आवडत नसतं आणि तिच्या बाबाला सुद्धा. तर आशाईना मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हार हसतो नुपूरकडे बघून. तर आता नुपूर पण हसते तिच्याकडे बघून. तायडेला मात्र खूप जास्त एम्बॅरेसमेंट झालेली असते. तर आता गुलमोहर चाळीमध्ये येते नुपूर शोधायला संजनाला. तर ती कुठून शोधायचं ह्याचा विचार करत असते. तर ती इकडे तिकडे बघत असते. तर आता तिथेच मुलं थांबलेली असतात आणि नुपूर आता त्यांच्या दिशेने यायला लागते. दीप म्हणत होता की संजना 1 वर्षापूर्वी इथेच राहायची. आता कोण सांगू शकेल संजनाबद्दल असं म्हणते आता नुपूर. तर आता नुपूर येत असते त्या मुलांकडे जी तिथे बसलेली असतात. तर त्यांच्या समोरून उभारते. तिने म्हणते, एक्सक्यूज मी, इथे संजना नावाची मुलगी राहायची का असं म्हणते नुपूर. संजना असं म्हणतात ते चाळवाले. संजना म्हणून ओळखतो मी, ह्या चाळीत राहायच्या असं म्हणतो एक मुलगा. तिच्याबद्दल काही सांगू शकता का, म्हणजे ती आता कुठे आहे किंवा तिचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेल तर असं म्हणते नुपूर त्या मुलाला.
हीच ती आयटम का असं म्हणतो त्या मुलगा त्या दुसऱ्या मुलाला. असं म्हणतात ते सगळे. काय म्हणाला असं म्हणते नूपूर. नाही नाही ते काय नाही असं म्हणतात ती मुलं. नाही नाही हे बघा ही चाळ आहे ना त्या चाळीत शेवटच्या खोलीतच राहायच्या असं म्हणतो तो मुलगा. अचानक त्या सोडून गेल्या. आता कुठे आहेत त्या काय माहिती असं म्हणतात ती मुलं. ओके थँक्यू असं म्हणते नूपूर. इथे ना असं म्हणते ती आणि जाते ती. तिथे बघा प्रेक्षक आणि ती मुलं बघतच असतात नूपूरला. तर आता मल्हारला दाखवलंय तर मल्हार ऑफिसमध्ये आलेला असतो तर सगळेजण त्याचं वेलकम करण्यासाठी थांबलेले असतात. टाळ्या वाजवतात. त्याच्यावरती फुलं वगैरे फेकतात. तर आता मल्हार म्हणतो थँक्यू. तर मल्हार आतमध्ये येतो. सगळ्यांना थँक्यू वगैरे म्हणत असतो आणि आता त्याची एंट्री झालेली असते ऑफिसमध्ये. वेलकम बॉस म्हणून लिहिलेलं असतं फुलांच्या पाकळ्यांनी बघा प्रेक्षक आणि ते सुद्धा आता मल्हार बघतो आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. बापरे असं म्हणतो मल्हार. बॉस एवढ्या आतुरताने वाट बघणारे तुम्ही पहिलेच असाल असं म्हणतो मल्हार. सर बॉस पण तसाच हवा ना. आम्ही खूप मनापासून तुमची वाट बघत होतो असं म्हणतात त्या. खरंच असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणतात त्या मुली. तू बघितलं नाहीस तू आल्यापासून ऑफिसचं वातावरण कसं छान झालंय असं म्हणतात ते. आय कॅन सेन्स दॅट. बट एनिवे बॉसला इतक्या चांगल्या पद्धतीने ग्रीट केल्यामुळे काही सुट्टी वगैरे मिळणार नाही तुम्हाला असं म्हणतो मल्हार. सर अगदी हेच शब्द ऐकायचे होते तुमच्याकडून. हेच मिस करत होतो आम्ही असं म्हणतात ते. पण मल्हार तुझ्या हाताखाली काम केल्यावर असं वाटतच नाही तुझ्या हाताखाली आम्ही काम करतोय. उलट मला असं वाटतं की आम्ही उलट सुट्टी एन्जॉय करतोय असं म्हणतात ते सगळे वर्कर्स. ओके थँक्यू सो मच असं म्हणतो मल्हार. चला आता कामाला लागूया असं म्हणतो मल्हार. तर आता सगळे कामाला लागतात. मल्हार मात्र तिथेच थांबलेला असतो आणि बघत असतो वेलकम बॉस लिहिलेला आणि तो खूप आनंदात असतो आणि खूप एन्जॉय करत असतो या सगळ्या गोष्टी. आणि आता तो आपल्या केबिनमध्ये आलेला असतो. तर आपली केबिन बघतो आणि आता खूप भावूक झालेलं दाखवलंय मल्हारला. तर त्याला आठवतं कसं नूपूर आलेली असते त्याच्या केबिनमध्ये फर्स्ट टाइम. सर असं म्हणून नूपूर त्याच्यावर बोलायला आलेली असते ते सुद्धा तिला आठवतं. सर आता जस्ट सीमन पूजन झालंय आणि तुम्ही डिरेक्टली इथे मला ऑफिसमध्ये घेऊन आलात असं म्हणते नूपूर. बाकी लोक काय म्हणतील असं म्हणतो तो. काय म्हणतील काय असं म्हणतो मल्हार. फार फार तर मला लग्नाची खूप घाई झाली असं म्हणतील. हा असं म्हणतो तो. तर आता त्याला आठवतं कसं नूपूर आणि तो येऊन बसलेले असतात त्या सोफ्यावरती हे सगळं त्याला आठवतं. तर आता तो येतो आणि आपल्या खुर्चीकडे बघायला लागतो. तर आता तो आपल्या मेन खुर्चीकडे येतो ऑफिसच्या आणि आता तो त्याला हात ठेवतो आणि स्पर्श करतो. त्याला खूप छान वाटत असतं आणि तो बसतो आता खुर्चीवरती. तेवढ्यातच मी कमीन सर असं म्हणून एकटी एम्प्लॉई येते. येस कोमल कमीन असं म्हणतो तो. तर आता त्याची सगळ्या गोष्टी घेऊन आलेली असते कोमल. सर असं म्हणते ती या फाईल्सवर तुमचा अप्रुव्हल हवा आहे असं म्हणते ती. सगळं पेंडिंग आहे असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते ती. आल्या आल्या एवढं काम लावणार आहेस बॉसला असं म्हणतो मल्हार. खरं सांगू सर तुम्ही नसताना ना इथे कामं अगदी थंड होतं. एनर्जी आणि वाईबच नव्हती ना असं म्हणते कोमल. ठीक आहे मग आता जोरात सुरुवात करावी लागेल असं म्हणतो तो. तुम्ही फक्त ऑर्डर द्या असं म्हणतो तो. बरं मी उगाच बॉसगिरी करत नाहीये. माझ्या बायकोने मला सांगितलंय की सगळ्या गोष्टी स्वतःने लक्ष घालून करायचं म्हणून असं म्हणतो मल्हार. करूया सुरुवात असं म्हणतो तो. तर हो असं म्हणते ती आणि आता इथे फाईल वगैरे देते त्याला ती. तर आता मल्हार सगळ्या गोष्टी बघत असतो फाईल्स वगैरे. तेवढ्यातच तायडे त्याने बघते ती मल्हारला काम करताना. मल्हार कोमल सोबत बोलत असतो आणि फाईलवर साईन वगैरे करत असतो आणि तायडे लांब थांबून सगळं बघत असते. त्याला खूप जास्त राग आलेलं दाखवले. मल्हार परत आल्यापासून किती ओसंडून वाहतोय. फक्त दिवाळी साजरी करायची राहिली आहे ऑफिसमध्ये आणि तोही पुन्हा त्याच एनर्जीने कामाला लागलाय आणि हे सगळं त्या नूपूरमुळे असं म्हणते तायडे. माझे सगळे डाव उद्ध्वस्त करते ती असं म्हणते तायडे. हे प्रसाद असं म्हणते तायडे. इकडे असं म्हणते ती. इकडे असं म्हणून एक एम्प्लॉईला बोलवते. कुठे चाललंयस असं म्हणते ती. मॅडम सरांकडेच चाललो होतो असं म्हणतो प्रसाद. वाटलंच मला असं म्हणते तायडे. फाईल्स दे असं म्हणते ती. तर आता फाईल्स घेते ती प्रसादच्या हातून. तर आता इथे फाईल्स घेतलेली असते ती आपल्या हातामध्ये आणि आता ओपन करून बघते सगळे फाईल्स वगैरे तायडे. तर आता तायडे ती फाईल वाचत असते. तर आता खूप राग आलेला असतो तायडेला. तर आता सगळे पेपर्स ती फाडून टाकते त्यातून. ऐक मल्हारने फाईल बद्दल जर विचारलं काय सांगशील असं म्हणते तायडे. तोंडाकडे काय बघतोयस माझ्या. मी काय विचारलं काय सांगशील मल्हारला असं म्हणते तायडे. त्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगाव्या लागतात माहितीये ना असं म्हणते तायडे. त्याने विचारलं तर सांग. अजून ऑडिट व्हायचं बाकी आहे असं म्हणते तायडे. काय सांगशील. अजून ऑडिट व्हायचं बाकी आहे असं म्हणतो तो. सांगतो असं म्हणतो तुझा असं म्हणते तायडे. तर आता तो माणूस जातो बघा प्रेक्षक आतमध्ये म्हणजे प्रसाद आतमध्ये जातो फाईल घेऊन उरलेली मल्हारच्या केबिनमध्ये. तर तायडे निघून जाते तिथून. तर आता नूपूरला दाखवलंय तर नूपूर आता चाळीमध्ये आलेली असते आणि संजनाचा शोध घेण्यासाठी आलेली असते ती. तर आता बघत असते ती खोल्या. तर आता इथे ही खोली बंद असते. तर कुलूप लावलेला असतो. तर नूपूर म्हणते हेच आहे का संजनाचं घर. बहुतेक हेच असेल संजनाचं घर असं म्हणते ती आणि कुलूप लावलेला असतो तिच्या घराला. कुठे सापडेल संजना असं म्हणते नूपूर. तेवढ्यातच एक बाई येतात. ओ मॅडम काय बघताय असं म्हणते एक बाई. काय काम आहे. तर आता नूपूर म्हणते मावशी खरं तर मी संजनाची मैत्रीण आहे असं म्हणते नूपूर. अहो बरीच वर्ष झाली आम्हाला भेटून म्हणून तिला फोन केला तर तिचा नंबर बदलला का हो असं म्हणते नूपूर. म्हणून म्हटलं तिच्या घरी येऊन तिला भेटावं तर कुलूप लावलेलं दिसलं असं म्हणते नूपूर. हे तिचंच घर आहे का मावशी असं म्हणते नूपूर. हो असं म्हणते ती मावशी इथेच राहायची. 1 वर्षापासून बंद आहे तिची रूम.
कुठे गेले काय माहिती. राहायची चाळीत पण रुबाब असा दाखवायची जशी बंगल्यात राहते असं म्हणते ती. पण मला सांगा मावशी, आता कुठे गेली असेल संजना असं म्हणते नुपूर. मला कशाला सांगून जाते, माझ्याकडनं 400 रुपये घेऊन गेली असं म्हणते मावशी. परत कधीच आली नाही का असं म्हणते नुपूर. मी तर वाट बघतेय तिची, एकदा सापडली ना की सोडणार नाही असं म्हणतात ते मावशी. माझे 400 रुपये व्याजासकट वसूल करेन तिच्याकडून असं म्हणते ती. तर आता निघून जाते ती तिथून. तर तेवढ्यातच ते सगळं बोलून ते निघून गेलेले असतात मावशी. तर आता नुपूर पण जात असते. तेवढ्यातच त्या मावशी थांबवतात नुपूरला आणि म्हणतात की ए मुली, एक गोष्ट ध्यानात आली माझ्या असं म्हणतात मावशी. ज्या दिवशी सामान घेऊन गेली ना त्या दिवशी टेम्पोवाल्याला सांगत होती सामान गोरेगावला पोचवायचंय म्हणून असं म्हणतात त्या मावशी. त्याच वेळेस माझी ट्यूब पेटली. मी विचारायला जाणारच होते पण मला बघितलं लांबून आणि पळून गेली ती असं म्हणते मावशी. चोरटी कुठली, चाळीत राहायची पण फॅशन मात्र बंगल्यावाल्यांची. संजना कोरेगावला शिफ्ट झाली असं म्हणते नुपूर. तुझी पण उधारी होती का तिच्याकडे असं म्हणतात मावशी. हो हो असं म्हणते नुपूर. खरं तर मावशी हो, म्हणूनच आले होते तिला भेटायला असं म्हणते नुपूर. किती लोकांची तळतळाट घेणार आहेत काय माहिती असं म्हणते आता मावशी. तू एक काम कर, तुझा नंबर दे मला. ती दिसली ना की आली ना की मी तुला फोन करते असं म्हणतात ते मावशी. हो घ्या ना नंबर लिहून असं म्हणते नुपूर. तर आता नंबर लिहून घेते ती बाई. चला येते असं म्हणते ती आणि थँक्यू असं म्हणून दोघेही जातात आता आपापल्या मार्गाला. ती मावशीने नुपूर. तर आता नुपूर म्हणते संजना गोरेगावला राहते. चला इथे आल्यामुळे निदान एवढं तरी कळलं मला असं म्हणते नुपूर. तर तिथेच तो मुलगा असतो आणि रेकॉर्ड करत असतो नुपूरला. तर तो मुलगा काय करत असतो खरंच काय कळत नाही बघा प्रेक्षक आणि रेकॉर्ड केलेलं असतं तिने नुपूरला. तर आता तायडेला दाखवले तर तायडे काहीतरी विचार करत असते. तर तेवढ्यातच तिथे मल्हार येतो. तायडे असं म्हणतो मल्हार. हा असं म्हणते तायडे. अरे तुला फोन करून बोलवणारच होते, खूप दिवसाने ऑफिसला आलायस ना तर म्हटलं एकत्र जरा कॉफी पिऊया असं म्हणते तायडे. आय जस्ट हॅड माय कॉफी असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणते तायडे. कसं वाटतंय मग आता, खूप दिवसाने आलायस असं म्हणते तायडे. ऑल ओके. तर मल्हार हसतो. खरं सांगू, हे ऑफिस, माझं काम, इथला सगळा स्टाफ मी किती मिस करत होतो हे इथं आल्यावर कळते मला असं म्हणतो मल्हार. ग्रेट असं म्हणते तायडे. बरं खूप दिवसानंतर ऑफिस जॉईन केलंयस तू, सो लगेच कामाचा प्रेशर घेऊ नकोस, टेक इट इझी असं म्हणते तायडे. असं कसं प्रेशर घेऊ नकोस म्हणतेस आई असं म्हणतो तो. चिडतो तो खूप तायडेवरती. सांग ना कसं प्रेशर नको घेऊ असं म्हणतो मल्हार. तर आता तो फाईल दाखवतो. हे काय, सांग ना ही कसली अमाऊंट आहे असं म्हणतो तो. तर आता तायडेकडे उत्तरच नसतं. कसले एक्सपेन्सेस आहे ते असं म्हणतो तो. समोर दिसतंय मिसेलेनियस एक्सपेन्सेस आहेत पण एवढी मोठी अमाऊंट असं म्हणतो मल्हार. मला वाटलंच होतं हा नको तेवढं डिटेलमध्ये जाणार आणि सगळं माझ्या अंगाशी येणार असं म्हणते तायडे. आशाने मी केलेले फ्रॉड ह्याला कळायला वेळ लागणार नाही असं म्हणते तायडे. तर आता तायडे म्हणते अरे ही फाईल असं बोलायलाच येत नसतं आता तायडेला काही. पप्पा करत असते ती. माझ्याकडे आलीच नाही रे ही फाईल असं म्हणते तायडे. मी चेक करते थांब असं म्हणते तायडे. 1-2 दिवस देशील मला असं म्हणते ती. तर आता मला हसायला लागतो. काय झालं असं हसतोयस का असं म्हणते तायडे. तायडे रिलॅक्स असं म्हणतो मल्हार. काय झालंय तुला, गमत करतोय मी असं म्हणतो मल्हार. तर आता तायडे हसते. गंमत असं म्हणून ती हसायला लागते. ऑफकोर्स तुझ्याशी असं कधी बोलेन का मी, आरामात चेक कर ही फाईल आणि हा डाऊट माझा क्लिअर करून दे असं म्हणतो मल्हार. हो हो असं म्हणते तायडे आणि बघते ती तो फाईल. तर आता बाहेर जातो मल्हार. तर आता तायडे इथेच बघत असते फाईल वगैरे. गंमत करतोय मूर्ख असं म्हणते तायडे. चिडलेली असते तायडे खूप जास्त. आता एका मिनिटात अडकले असते मी असं म्हणते तायडे आणि खूप जास्त घाबरलेली असते ती. तर तेवढ्यातच तिला कॉल येतो. कोण बोलतंय असं म्हणते तायडे. मॅडम आहो, तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतोय बघताय का असं म्हणतो तो मुलगा. कसला व्हिडिओ, कोण बोलतोय पण असं म्हणते तायडे. ओ मॅडम, म्हण्या बोलतोय म्हण्या असं म्हणतो तो मुलगा. विसरला की काय, गुलमोहर चाळ असं म्हणतो तो. आठवली का असं म्हणतो तो मुलगा. तर तायडेला आता आठवतं. काय झालं असं म्हणते तायडे. संजना तिथे आली होती का असं म्हणते ती. अहो नाही संजना नव्हती आली, पण एक मुलगी आली होती, संजनाबद्दलच विचारत होती असं म्हणतो तो मुलगा. दुसरीच मुलगी, कोण संजनाबद्दल विचारत होतं असं म्हणते तायडे. तर आता ती व्हिडिओ चेक करते तो. तर आता व्हिडिओ बघायला लागते. संजनाची मैत्रीण आहे असं म्हणते नुपूर. अहो बरीच वर्ष झाली आम्हाला भेटून असं म्हणते नुपूर. हे सगळं व्हिडिओ बघत असते तायडे. तिला फोन केला तर तिचा नंबर बदललाय का असं म्हणून नुपूर बोलत असते ना. सगळं आता रेकॉर्ड केलेलं असतं त्या मुलाने आणि सगळं हे दाखवत असतो तो तायडेला. तर आता तायडे तो व्हिडिओ बघते आणि तिला खूप नाराजी होते. नुपूर नुपूर असं म्हणते ती आणि आपल्या डोक्याला हात धरते. खूप झाले तुझी पळापळ असं म्हणते तायडे. आता ना तुला लगाम लावावंच लागेल असं म्हणते तायडे आणि त्यासाठी तुझ्या आयुष्यात काहीतरी घडवून आणावं लागेल असं म्हणते तायडे. तर तायडेला खूप जास्त आता राग आलेला असतो नुपूरचा. तर आता बघ इथे समोर बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर आता मल्हार म्हणतो खूप छान वाटलं मला आज ऑफिसला जाऊन असं म्हणतो मल्हार. आता तू सांग पुढे, तू कुठे गेली होतीस तू असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर विचार करत असते मनातल्या मनात. संजनाचं नाव काढलं तरी डिस्टर्ब होतात हे, कसं सांगू, मी तिला शोधते येते असं म्हणते नुपूर. तर आता सगळेजण खोलीमध्ये बसलेले असतात. नुपूर, आई आणि मल्हार. तर तेवढ्यातच तायडे येते. तर आता आजचा दिवस खूप छान आहे असं म्हणत असते आशा आई. तर तेवढ्यातच तायडे आलेली असते. आजचा दिवस चांगला आहे, जाऊया तिथे असं म्हणत असतात. आई जाऊया असं म्हणते नुपूर. लगेच तू होकार देशील असं वाटलं नव्हतं नुपूर असं म्हणते तायडे. चांगल्या गोष्टींना होकार द्यायलाच लागतं, नाही नाही म्हणू शकत असं म्हणते आता नुपूर. मल्हार
ह्यावेळी तू अगदी ऋणी सुसंस्कृत मुलीवर प्रेम केलंस हो, असं म्हणते आता तायडे. संजनाबद्दल काही कळलं का, असे म्हणते आशाई. तर आता नुपूर म्हणते, गुलमोहर चाळीमध्ये गेली होते मी, पण तिथे काही ती आता राहत नाही, असं म्हणते आता नुपूर. गोरेगावच्या कुठल्या तरी चाळीत शिफ्ट झाली असं म्हणते नुपूर. तर तेवढ्यातच मल्हार आलेला असतो आणि म्हणतो, नुपूर, असं म्हणून तो शॉक झालेला दाखवले. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.